नमस्ते मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे घर परपंच. आमच्या गावाकडली सकाळ सकाळ कशी होती ती बघा. आता दिवस उगवला इकडं, आणि दिवस उगवताच गावाकडची माणसं सगळी उठते ती. सकाळ सकाळ नानाचं काम चालू इकडं, झाडलोट करायला. मंदिराचा कटा झालाय, हे पटांगण झाले. आणि गावाकडली सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे झाडलोट झाली की सडा टाकणं. हे बघा, असं सडा टाकणं. बापरावने सडा टाकलेला आहे, आणि अंगण कसं शोभून दिसतंय, कसं अंगण. हे बघा, उठल्या उठल्या सकाळची कामं चालू आहे ती. आणि असल्या थंडीच्या दिवसामध्ये हे बघा, असं चुलीच्या ह्याला तापायला काय मजा वेगळी असते. पाणी तापतं या थंड, पण लवकर उठावं लागतं बघा. किती जरी थंड असली, काय जरी असलं तरी लवकर उठावं लागतं. अशी आमच्या गावाकडली सकाळ असते या. हा, तर मंडळी, तुम्ही कधी उठताय सांगा नक्की. बापरावचं काम वगैरे सगळं झालेलं आहे, आणि माझं बी काम चालू आहे अजून उरकी. माझं काम नानाचं चालू आहे काम. नाना सगळं करते ते तिकडे झाडी. बापरावनं पाणी ठेवलंय, मी आलं की आंघोळ करणार आता. आणि आम्हाला गावाकडे सगळ्या गोष्टी अशा स्पष्ट बघायला मिळते त्या. आता बघा, इकडे दिवस उगवलेला दिसला का, सूर्य उगवलेला. हा, स्पष्ट कसा कसा दिवस. आपा शेतानाने उठले का? आपा उठलाव का? उठलं आपा बी उठला. आपाचा बी झाडलोट चालू आहे बघा. शेतानाने बी झाड घालत बसले तेव्हा तिथं. हा तर मंडळी, इतकं फ्रेश वातावरण आहे ना आमच्या इकडचं, बोलायचं काम नाही. तुम्हाला सकाळ प्रत्येक जण आमच्यातला माणूस कामाला त्याला दिसणार. प्रत्येक जण सकाळ सकाळ प्रत्येकाला प्रत्येक काम. पाणी सोडायला आले तर संतू दादा तेव्हा टाकी पुशी चालू आहे पाणी सोडायला. तो वाल फिरवायला चालू आहे. हा, एकदम मोकळं, एकदम स्वच्छ, एकदम सकाळची ताजी हवा. आता नियमानं आज मला उशीर झाला. मला उशीर झाला बरं का उठायला. लवकरच उठत असतोय मी, आज जरा उशीरच झाला. गारवाच तेवढा आहे हो, थंड पडती मंडळी. गावाकडे आमच्याकडे झाडं लय बघायला मिळतील. आता आमच्याकडे आम्ही वर राहतोय तिकडे तर लय झाडं बघायला मिळतील तुम्हाला. मला सुद्धा झाडाचा लय नाद आहे. झाडे लावा, झाडे जागवा. अशी घराच्या कडनं सगळी झाडं मिळणार तुम्हाला बघायला. आता गणूला घेऊन चाललोय जॉगिंगला. गणू आलाय, बऱ्याच दिवसानं आलाय. आणि लग्न आहे शिवानीचं, त्याच्यामुळं आलाय. लग्न त्याला कोडं घातलं, बघ तो जर लग्नाला नाही आला माझ्या बहिणीच्या, तर तुझ्या लग्नालाच मी येणार नाही म्हणून आलाय. नळदुर्गावरनं आलाय पोरगा, चालत गाडीवर. कसा चालत गाडीवर. हा, सकाळची थंडी ही शरीरासाठी एकदम पोषक असते. पोषक म्हणजे रोगराई होत नाही, दुखणं येत नाही. कोणाच्या टाचा दुखत असलेल्या काय असेल तर त्यांनी सकाळचा व्यायाम ही घेतलाच पाहिजे. याशिवाय आमची मिसळवाडी हे बघा एरिया. मिसळवाडी म्हणजे वरचा एरिया, एकदम गाव खाली आहे एकदम, आणि वरचा एरिया म्हणजेच मिसळवाडी. हो नाही, कुत्र्याची पिल्ली हे बघा, पिली. आता ह्या पिल्यावरून एक तुम्हाला सांगतो मंडळी, असं कर नका बरं का. ही पिली जी सोडताय ना रस्त्यावर, सोडू नका गावकरी मंडळी. कुत्र्याची पिली रस्त्यावर मरते, ती धडकते ती. हो कुत्र्याची पिली. आणि हो का मंडळी, ही तर चिमणी कशी बसली बघा. सकाळ सकाळ चिमण्यांचा किलबिलाट, गलबलाट. हे लिंबाच्या झाडावरती चिमण्या बसल्या, त्या लय भारी आवाज येतो त्यांचा. आणि वातावरण कसं वाटतंय बघा आमच्या गावचं.
ही दिवस उगवलेला 2 टावरच्या मधनं, आणि हे आमचं छोटंसं खेळसं चुटकुलं माझं गाव. कसं वाटतंय सांगा. आणि ही माळरान आहे इकडं, सगळं बघल तिकडं तुम्हाला पटांगण दिसणार आणि एकदम मोकळी हवा, स्वच्छ ताजी. आणि ती कारखाना आहे बघा आमच्या इथला, कुर्मदास कारखाना. तेव्हा ती कारखाना जरी असला तर दूषित हवा नाही बरं का इकडे, एकदम स्वच्छ हवा आहे. का तर पटांगण मैदानच तसं आहे. आणि सकाळ सकाळ व्यायाम करणं गरजेचं आहे बरं का मंडळी. कसं आहे माहिती आहे का, आपली शरीर, तुम्ही दिवसभर किती बी काम करताय त्याचं काय घेणं देणं नसतं या शरीराला. पण सकाळचा जो ब्रह्ममुहूर्त असतो उठायचा, म्हणजे आता ब्रह्ममुहूर्त मध्ये 4च्या पुढे उठते ती. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4च्या पुढे उठणं, त्याला ब्रह्ममुहूर्त येते. आता शुभ सकाळी रामाचा पारा म्हणते ती ह्या टायमाला. पण ह्या टायमाला जे व्यायाम तुम्ही जी करल, जी काय हाताची हालचाल होईल ती आपल्या शरीराला बरोबर लागते, म्हणजे पोषक ठरते अशी. तुम्हाला सांगतो, माझ्या टाचा दुखत होत्या गेल्या वर्षी, तर मी लय डॉक्टर केलं, लय दवाखानं केलं, जी नाही ते केलं दवाखानं, पण काही त्याच्यात इलाज झाला नाही. दवाखान्यामध्ये काही सुद्धा गोळ्या खाल्ल्या का, काय झालं, लय ट्रीटमेंट ठेवलं, पण गोळ्याचा काय उपयोग झाला नाही. शेवटी डॉक्टर सुद्धा मला म्हणलं की दवाखाना तुम्ही सोडून द्या, गोळ्या काय खाऊ नका, एवढ्या वयामध्ये व्यायाम चालू ठेवा. जेव्हापासून मी व्यायाम चालू ठेवला, चालायचा सकाळ सकाळ, तेव्हापासून कंटिन्यू 6 महिने झालं. माझा स्वतःचा अनुभव, माझ्या टाचा दुखायच्या गायब झाल्या. डॉक्टरांनी सल्ला दिला की दवाखाना करणार. बघा, माझ्या टाचा दुखायच्या गायबच झाल्या, नीटच झालो दंदने. काय झालंय हा, हो आम्हाला नाही का, बरोबर असू द्या. तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला नाही तिकडं कोण नाही की तिकडं मोग मग काय दिसलं काय की. आता तुम्हाला तर माहिती आहे, अजून माग एक दुखणं झालं मला मानाचं, ती चक्कर यायचं आमकं तमकं. तर तेव्हा सुद्धा डॉक्टरने सांगितलं होतं की मला व्यायाम ठेवा. ही मानाचा हे बघा असा 1 2 3 4 5 6 हे असं व्यायाम असं 30-30 सेकंद करायचं बरं का. पण थोडक्यात तुम्हाला दावलं, पण ह्यानं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कव्हर झाल्या, की जरा माझं चक्कर कमी आली, बरं वाटतंय. म्हणजे व्यायाम शरीरासाठी किती महत्वाचा आहे, खरंच महत्वाचं आहे का नाही. तर मंडळी, तुम्हाला हे आमचं कसं वाटतं, एकदम परिसर मोकळा, मैदान एवढं, पटांगण, माळरान, खरंच भारी वाटतंय का नाही. आणि आमच्या गावाकडची सकाळ आमच्या गावची कशी वाटली सांगा. अजून एकदा तुम्हाला दिवस उगवलेला दाखवतो बघा, स्पष्ट दिसतो दिवस आम्हाला. दिसला का बघ, एकदम सुंदर वातावरण. असंच या कधी काळी फिरायला आमच्या इकडं, या आवर्जून या. तर मंडळी, चलू द्या, आमचा गावाकडला कसं आहे वातावरण, आणि ही न्यू व्हायरल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ये जोगिंगला.